गल्ल्यामध्ये पैसे किती बघायचे बघायचे आहे मला किती झालेत गल्ल्यामध्ये पैसे. रत्न भंतेजींना भेटायला आलो होतो, भेटणं झालं. गल्ल्यामध्ये पैसे किती बघायचे आहे मला किती झालेत गल्ल्यामध्ये पैसे. आता मी एवढं फोडलो गल्ला. आतापर्यंत एवढे काढले एक नोटा. आता अजून आहे त्याच्यात एवढे तर बघा, एवढे सारे पैसे. आता पैसे मोजणार आहे मम्मी, बघू तर किती होते. तर 7,000 रुपये निघालेत गल्ल्यामध्ये. आता चला आता परत अजून गल्ल्यातच टाकणार पैसे. हे मला वाटलं जास्त निघतील पैसे, पण काय जास्त निघाय नाही. तर आता परत हे गल्ल्यामध्ये टाकणार आहे पैसे मी. वेदांताची वर घेतलाय 10 दिवसाचा. आता 5वा दिवस आहे. भरपूर आहेत असे. कसा दिसालाय वेदांत? सुधारलाय आमचा वेदांत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 6:30 वाजलेत झाले आमची गुड मॉर्निंग झाली. सगळं काम थोडं म्हणजे सगळं म्हणण्यापेक्षा थोडं काम झालं आहे. आता भांडे घासायचेत आणि स्वयंपाक झाला आहे लवकरच. आणि काल आम्ही गेलो होतो वेदांतकडं बघायला. त्याला करमत नव्हतं, आम्हाला बघायला गेलतो. आणि त्याला म्हणला पाय दुखायला, तर त्याला क्रीम घेऊन गेले होते लावायला पायाला आणि गोळी, आणि थोडंसं खायला घेऊन गेले होते. ते कालचा व्हिडिओ पण आहे बघा तुम्ही, कंटिन्यू व्हिडिओ करा. कसं वाटते काय नाही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ. चला आता मी बाकीची कामं करून घेते. बाय. किचन वाटतं आता पुसून घ्यायचे. इथले सगळे भांडी होते ती मम्मीनं बाहेर नेले घासायला. कारण इथं जर घासले एवढे भांडे तर पाणी लेस. आता एवढे भांडे पडले तर आता एवढे भांडे घासून घेणार आहे. आणि तिकडे तेवढे कपडे पडले तर भिजवून ठेवलेत कपडे निरम्यामध्ये. आता वेदिका किचन वाटता ते गॅस घासून घेणार आहे. जा वेदिका घासून घे गॅसचा. एवढं सगळं पुसून तीन घेतलं बघा, एवढं पुसून घेतलं किचन वाटतं. ते बाहेरच्या झाडांना पाणी टाकलं, सुकून गेलं ते पूर्ण. रॅक पूर्ण रिकामं झालं होतं भांडे पडून घासायला. बघा एवढे घासले भांडे रॅकवरचे. आणि हे जाळी भरून एवढे आहेत भांडे जे घासले. आता 2 जाळ्या भांडे पडले होते. वेदिकानं सगळं किचन पुसून क्लीन करून घेतले. गॅस ते पुसून घेतले शिगडा गॅसचा. कपडे पण धुवून झाले. पांढरे कपडे असल्यामुळं मी हाताला धुवून टाकले. आज मिशनीला नाही लावले कपडे. पण आता हे खालचं पण स्वच्छ करून घेतलं. लय घाण झालं तर कार्यक्रम केल्यामुळं का सगळं घाण झाले. एक दिवस तब्येत खराब होती, आज उठून करलाले सगळं. काल गेले होते वेदांतकडं बघायला वेदांतला, तर मस्त झालाय, सुधारलाय पण. चला आता मी एवढं आवरून घेते पटकन. आणखीन जायचे त्याच्याकडंच वेदांतकडं. आज कुठं तरी दुसऱ्या बौद्धविहाराला घेऊन गेलेत. मग चला आता जाऊन बघते कुठं आहे ते. 6:30 वाजले तर म्हणजे संध्याकाळचे बरं का, सकाळचे नाही. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला कुकर लावली होती, डाळ शिजून घेतली. इकडं फोडणी माऱ्या पातेले ठेवले आणि इकडं भात घातले होते थोडासा आणि भात शिजलाय. चला मी आता वरणला फुले टाकून घेते. थोडंच वरण घातले का तर आम्ही 3 जणच आहे खायला. तर वेदांत नाही आता 10 दिवस, म्हणजे आता 12 तारखेला येईल घरी. स्वयंपाक वाटलं हुलायला ना लई, मी थोडंच करून खातो तसं तर. पण 3 किती करायचं हे जजमेंट जे मला हे माहीत नाही ना. आता एवढ्या मोठ्या लोकांना स्वयंपाक करून माहीत होतं, 4घांचा स्वयंपाक माहीत होतं. 3घांचं मला येतच नाही स्वयंपाक. 2घांचा पण येत नाही आणि 1घांचा पण येत नाही. लई माणसाचा स्वयंपाक येते. थोडं पण करायला गेलं की एवढं मोठं होऊन बसते. मग त्याच्यासाठी मी थोडंसंच करणार आहे आता वरण, आताच्या पुरतंच. सकाळी मग खराब होऊन चालले. ऊन एवढं आहे तापमान उन्हाचं की खराब होतात भाज्या.
त्याच्यामुळे मी आत्ताच्या पुरतंच वरण करून फोडणी मारून घेणार आहे. वरण मी असंच थोडंसं, आणि वरण तुरीचं नाही, मसूरची डाळ, मुगाची डाळ हे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. तुरीची डाळ खाल्ली की पित्त होतं, त्याच्यामुळं मी मिक्स डाळी टाकून खाते. चला मी फोडणी मारून घेते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 7:30 वाजले. चला आता किचन आवरून घेते पटकन. किचन आवरून घेऊन जायचं मला वेदांत. ते केल्यानंतर तुम्हाला दाखवते वेदांत काय करते ते. स्वयंपाक झाला माझा, स्वयंपाक झाला, जेवण नाही आणखीन. स्वयंपाकाचे भांडे आता एवढं घासून घेते पटकन. दळायला जायचे गिरणीला, ज्वारी काढून ठेवली. हे निवलेले गहू घेऊन शेवया करायच्या आता. कशाला आपल्याला कुठं जायचे? आपल्याला कुठं जायचे? कुठं? विनयरत्न भंते. वेदांचं नाव विनयरत्न भंते ठेवले. तर भेटायला जायची विनयरत्न भंतेला. काय माहित नाही, बघते जाऊ आले का. मला ते काढून ठेवलं. आता तेवढे भांडे घासते, थोडंसं जेवण करते आणि निघते. चला तिथे गेल्यानंतर तुम्हाला विनय भंते दाखवते, विनयरत्न भंते दाखवते. बाय बाय नाही. आईची इकडं आली चिमणी आमची वंदनेला चालली आहे. वंदना चिमणीला आली आहे, मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा. आहे की नाही चमा? बबल्यानं पण वंदना म्हणला, चिमणीनं वंदना म्हणली आहे. बोधविहारात चाललेत रोज. एक मुलगा प्रगतीच्या वळणावर चालले की बाकीचे त्याच्या मागं जातात, तशी कत झाली आहे. आज आमचा वेदांत भंतेचं चिवर घेतल्यामुळे हे दोन का वंदनेला चाललेत. नसतं आमच्या घरात वंदना काय माहित नव्हतं. आहे की नाही चिमणे? हा, बोधविहार बी माहित नव्हतं कुठं होतं ते. फक्त मोबाईल काढला, इंस्टाग्राम काढलं, रील्स गाणे आले की झालं, लगेचच मेकअप करून डान्स करायला हाजीर आमची चिमणी. पण आज वंदना मस्त म्हणली, बबल्यानं बी मस्त म्हणला. कंटिन्यू करा, पुढे आहे दाखवते तुम्हाला. पानाती पाता वेरमणी, पानाती पाता वेरमणी, सिक्कापदं समादि आमि. आदिन्नदाना वेरमणी, आदिन्नदाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि. सिक्कापदं समादि आमि. दाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणी, सिक्खापदं समादियामि. वादा वेरमणी, सिक्खापदं समादियामि. सूरे वच्चपठाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. इंदिरानगरचं बोधविहार आहे हे. आला होता भेटायला, बघू आता. एवढं मोठं बोधविहार आहे इंदिरानगरचं. आता इथले भंते गेलेत आता प्रकाशनगरला, भेट काय झाली नाही. आता परत यावं लागेल. आता घरी आलो. घरी येताना का यशवंत शाळेपाशी आंबे आंब्याची गाडी थांबली होती, मग तिथं आंबे घेतलो. मग ते चार्जिंगवरचं ते वजन काटा होता, ते वजन काटा त्या माणसाला समजत नाही. पण तर ती बाई आम्हाला म्हणाले 2 किलो आंबेच नाही. तर आता का बोंब लावं काका, 2 किलोमध्ये एवढे आंबे बसत नाहीत. मग आता बाई 2 किलो आंबे आहेत. आता 2 किलो आंबेच नाहीत म्हणलेले तिनं. काय पाय आहेत, काय धंदा करायला. आता होत नसलं तर घरी बसावं. आंबा खावलेले तेव्हा टफ्या कसा बघायला तेव्हा आता बघ ना गेलाय. आधी बघला हो का कसं बघायला आले मम्मीला टाकाले मम्मी तर असं करायला. का कसं पावचले आणि करायला फार तोंड भरलंय हो का खाऊन आंबा. हो का टाकले खावला आले. आगाव झालाय टोप्या.
हान त्याला हान हान ग हान हान चिमणे जोरास हान हान जोरास हान हान जोरास सर हान ग राणे राणे हान 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 करतोच का शिकणा करतोच गाणं करतोच का लटलाले कसं दरवाजा हे कर चिमणे दरवाजा हे कर ग जरा चिमा सरक ही बघा आता का खाऊ घालू नाही बाई हान ग हान हान चिमणे जवळ पाय भरायला ते सर चिमी सर हान हान ना तोंडा हान धन सपमन चिरकला तर बाग जीभच उपशील बाहेर माकडाने तोंडाच्या काय तोंड तर आहे बघ तुझं ही बघा ही घोडी खाती 2-3 आंबे खाल्ले कोया ठेवले इथं तशी केले हलकट कुत्र गच्चाळा त्याला निवड सोडा आता कुठं तर निवडला चिमणे हान आता माव आली की ना मारते डोळ्याला हल्ली वचन कुत्र्याच्या आता माव आल्यासले मारते बाय फुटला डोळा रगत निघला हाय गाइस मन हाय गाइस मैं टफू हूँ मेरा नाम टफी है सब लोग सब्सक्राइब कीजिए मैं बहुत शांत हूँ आता चाललो आम्ही विनयरत्न भन्तेकड सगळेजण चाललो होता आई पूजा माऊ चिमणी चला तुम्ही आता तिकडे गेल्यावर व्हिडिओ करतो आईने सगळ्यांना आईस्क्रीम दिले पण तेजींना खावला कसं चमचा दे भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामदेव सुंदर आता आपल्याला बुद्ध भगवान बुद्धाचं एकूणच जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध त्रिपिटकाचा अभ्यास करून आपल्याला भगवान विनयरत्न भन्तेजींना भेटायला आलो होतो भेटणं झालं आता थोडं बसलाव घेऊन भन्तेजींना बाहेर भन्तेजी फक्त मोबाईलमध्येच आहेत
आम्हाला बोलणं गेलेत काय नाही. रोज भेटायला या म्हणालेत, पण रोज भेटायला येणं होणार नाही. आत्ता सांगून ठेवते भंतेजी तुम्हाला. आमची पायपीट उन्हाच्या कारात फुलेले रोजच. त्यांना काही फरक पडणार. आम्ही इकडं बोलायला तरी बी बोलणार ठेव का एवढे तरी मग्न झालेत बघा का. चला आता आम्ही चाललो घरी. भेटणं झालं. आईनं आईस्क्रीम दिली सगळ्या भंतेजींना आणि बहिणीनं पण दिली, पूजानं ह्या चिमणीनं पण दिली. चला आता आम्ही चाललो घरी. गिरणीला आले मी आता दळण टाकायचं. डाळीचं दळण टाकले. आता ज्वारीचं टाकणार आहे तर. आता घरी आलो आम्ही. आता इथं सगळं किचन वाटतं पुसायचं. सगळं धुणं झालं इथं. आवरून घेणार आहोत. इकडला किचन वाटा सगळ्या चकाचक पुसून घेतलं. आता तिकडला राहिले ती घासायची भांडी आणि पुन्हा बेसिन ते धुवून ठेवायचं, म्हणजे आपल्या इथलं काम क्लिअर होते. बेसिनचं ते घासत होते तर इकडं मशीन वाजायले, एंड झाले, धुणं धुले, ते काढायचे, धुणं वाळू घालते. कपडे वाळू घातले. आता त्याला किचन वाटा पुसून घेते.
भांडे घासून झालेत. किचन वट्टा पुसून घेतले तरी बी का असं पांढरं पांढरं झाले. काय झाले का आम्ही तो का इकडं पण झाले. तर मी आता ह्याच्यानं पुसून घेते कपड्यानं, म्हणजे होणार नाही. आता नीट पुसून घेतले, स्वच्छ दिसायले सगळं. बघा भांडे ती घासून घेतले, किचन वट्टा पुसून घेतले. मम्मीने म्हणले बेसनचं पीठ आणि ही कशाचं आहे मला माहीत नाही. ही पांढरची पीठ आहे ना ती तिथं ठेवायची आणि ही जी आहे बेसन पीठ ती वर ठेवायची कोणत्या तर डब्यात. ठेवते आता.